मुंबईच्या काही भागांमध्ये, ठाण्याच्या काही भागांमध्ये रेल्वेने इविक्शन नोटिसेस दिलेल्या आहेत. यापूर्वीही 2-3 महिन्यापूर्वी काही झोपडपट्ट्यांना रेल्वेने इविक्शन नोटिसेस दिलेल्या होत्या. त्या मुंबईत आणि ठाण्यात होत्या, म्हणजे ठाणे जिल्ह्यात. मुंब्रा या भागामध्ये 25 बिल्डिंगींना, ज्या 40 वर्ष जुन्या आहेत, एविक्शन नोटिसेस रेल्वेने दिलेल्या आहेत. मी काल DRM सेंट्रल रेल्वेशी बोलणी केली आणि त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही ना तर तुम्हाला झोपड्यांना हात लावू देऊ, ना बिल्डिंगी पाडू देऊ. रेल्वेची इतकी जमीन मुंबईत आहे जिचा 1% वापर आजपर्यंत रेल्वेने केलेला नाही. मी गृहनिर्माण मंत्री असताना मी रेल्वेच्या मंत्र्यांना भेटून सांगितलं होतं की महाराष्ट्राची जी गृहनिर्माण पॉलिसी आहे त्याच्यात अंतर्गत रेल्वेने विकासासाठी आम्हाला जमिनी द्याव्या, आम्ही बाकीची पूर्तता करू, पण कोणालाही बेघर करू नका. आजही त्या मुद्द्यावर मी कायम आहे. ह्या सरकारने केंद्र सरकारशी बोलून हा तंटा मिटवावा. कारण का, वेळेप्रसंगी आमचा जीव देऊ, पण कोणालाही मुंबईत, ठाण्यात किंवा महाराष्ट्रात रेल्वेच्या हट्टासाठी बेघर होऊ देऊ असं घडणार नाही. मुझे अभी किसी ने बताया कि श्रीवर्धन में किनारे पे एक बोट आई है और उसमें 4-6 AK-47 है और कुछ राउंड्स है. ये बहुत ही धक्कादायक बात है, बहुत आश्चर्य करने लायक बात है कि सीमा पे जो सीमा सुरक्षा दल है वो क्या कर रहा है. इतनी सी छोटी सी बोट कैसे आ सकती है. मुझे लगता है महाराष्ट्र में कुछ करने के लिए वो आई होंगी, ऐसा कोई बात मैं नहीं कहूंगा कि महाराष्ट्र में कुछ नहीं होना चाहिए, यही हमेशा मेरी भावना रहेगी. लेकिन जो भी एजेंसियों के ऊपर जिम्मेदारी दी गई है कि आपको ये सुरक्षा देखनी है, क्या ये उनकी जिम्मेदारी नहीं थी? इसके ऊपर मेरा सवाल निशान है. श्रीवर्धनच्या समुद्रामध्ये किनाऱ्याला 2 बोटी सापडल्यात अशी बातमी आहे. त्या बोटीमध्ये काही प्रमाणात, म्हणजे 5-6 AK-47 आणि त्याच्या गोळ्या सापडलेल्या आहेत. ह्या बोटी सीमा सुरक्षा दलाच्या नजरा सोडून कशा आल्या, म्हणजे त्यांना दिसलं कसं नाही. आणि अशाच बेवारस बोटी पडून राहिल्या होत्या, हे कोणाला कसं कळलं नाही, हा मोठा प्रश्नचिन्ह माझ्या मनावर येतोय. महाराष्ट्र अशांत करण्याची काही लोकांची जर इच्छा असेल तर महाराष्ट्र अशांत आम्ही होऊ देणार नाही. जी शांतता कैक वर्ष आता महाराष्ट्रात आहे ती तशीच राहिली पाहिजे अशी आमची भावना आहे. सीमा सुरक्षा दल किंवा स्थानिक पोलीस हे आता ह्या बाबतीत माहिती देतीलच, पण हे प्रकरण गंभीर आहे. नाही, आता हे सगळे विषय अधिवेशन चालू असताना अधिवेशनातच मांडलेले बरे आहेत. त्याच्यामुळे सीमा सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालाय याच्यात काही दुमत नाही. असं आहे की पहिल्या गोष्टी
ज्या सर्वसामान्यांना माहीत नाही त्या ह्या आहेत की भारतीय संविधानामध्ये झेंडा कसा असावा, झेंड्याचा कपडा काय असावा, त्याची उंची, त्याची लांबी, त्या हिरव्याचा हे किती असावं, मोजमाप किती असावं, पांढऱ्याचं मोजमाप किती असावं, वरच्या भगव्याचं मोजमाप किती असावे, ते जे अशोक चक्र आहे त्याच्यातले आरे किती असावे, हे सगळं संविधानात नमूद केलेलं आहे. संविधानात कपडा पण नमूद केलेला आहे. हे असं असताना पॉलिएस्टर आला कुठनं हेच कळत नाही. आणि मग त्याच्यावरचा टॅक्स पण माफ होतो. ये सरकार किसकी है, सवाल उसके ऊपर है. सरकार अगर अंबानी ही आज तक चला रहा है तो धन्य है इस भारत का. ते कोणावरती बोलतायत मला माहित नाही हो. कारण का प्रत्येक नेता महाराष्ट्रातला जो दहीहंडी साजरी करतोय ना, तो माझ्या व्यासपीठावर येऊन दहीहंडी बघून सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे मला हे असले चिल्लर काहीतरी कॉमेंट्सवरती उत्तरं द्यायची नसतात. ऐसा है कि अब भी मैं सवाल पूछ रहा हूं, क्या ये शासन ने हाईकोर्ट को बताया है कि आपने जो नियम डाल के दिए हैं वो हम खारिज कर रहे हैं? क्या हाईकोर्ट ने उसको मान्यता दी है? मैं उत्सव के बीच में नहीं आना चाहता हूं, लेकिन हाईकोर्ट ने जो कहा है, अगर कोई कंटेम्प्ट पिटीशन में गया तो जो मैं तो नहीं जाऊंगा. तो इसलिए उत्सव हो रहा है, होने तो मजा आ रही है. चुनाव को देखते हुए इसको ग्रैंड लेवल पर आपको लगता है? तो हर एक की मनमर्जी है. मैंने तो 15 साल की 20 साल चलाई दही हंडी. ये जो अभी जो आ रहे हैं उन्होंने शायद दही हंडी खेली भी नहीं होंगी. इस बंदे ने दही हंडी खेली, ऊपर से गिरा और 2 दिन कोमा में भी था. तो मुझे दही हंडी के बारे में कोई सिखाए उतनी औकात शायद ही किसके पास है. माझा फक्त प्रश्न एवढाच आहे की हायकोर्टाच्या नियमावलीत काही बदल करण्यात आले आहेत का? हायकोर्टाने नियमावली टाकून दिलेली आहे. सरकार हायकोर्टापेक्षा मोठं आहे का? मला त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही. उत्सव होतोय, होऊ द्या. मेरे को कुछ कहना ही नहीं है. मैं किधर कुछ कह रहा हूं. जो अभी बातें हो रही है, ट्वीट कर रहे हैं बीजेपी के नेता कि ये नेता जेल में जाएगा, ये क्या आपको लगता है कि दबाव? ऐसा है कि आप लोगों को पतंग दिखती है, कोई उड़ाने वाला होता है, आपके कैमरे पतंग पे लग जाते हैं. ये पतंग उड़ाने वाला और पतंग चर्चा में आ जाते हैं. आपकी आदत है. आप खुद को सवाल पूछिए ना, हमको क्यों पूछ के परेशान कर रहे हैं? अरे भाई, वो पतंग उड़ाने वाला और पतंग को पूछो, हमको क्या पूछते हैं? अरे तो पतंग उड़ाने वाले को पूछो ना भाई, ये कौन है वो? तुम तो हर एक के ऊपर कैमरा लेके डाल रहे हो. अरे ये है क्या, ये है क्या, ये है क्या, ये है क्या? हम क्या करें? अहो तो आंतरराष्ट्रीय आहे. अहो कोण म्हणतं राष्ट्रीय आहे? आपल्यापेक्षा 300 वर्षापूर्वी स्पेनमध्ये ही परंपरा सुरू झालेली आहे. हा सण, हा उत्सव आहे ना, हा मुंबईच्या कामगार वस्तीत सुरू झाला, पण तो स्पेनमध्ये 350 वर्षापूर्वी सुरू झाला. जेव्हा नवरा नवरीच्या घरी मागणी घालायला जातो तेव्हा तो दहीहंडी म्हणजे ह्युमन पिरामिड्सच्या टॉपवर बसून मागणी घालतो, अशी तिथली परंपरा आहे. तेव्हा हे ज्यांना माहित नाही ते म्हणतात राष्ट्रीय करा, महाराष्ट्राच्या स्तरावर करा. आंतरराष्ट्रीय दृष्ट्या झालेला खेळ आहे. मोरोक्कोमध्ये आहे, स्पेनमध्ये आहे, आफ्रिकेमधल्या काही देशांमध्ये आहे. हा तर ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे असं माझं मागणं आहे. हे कशाला मर्यादित ठेवतात? आव्हाड साहेब, मुंबईमध्ये काय खड्ड्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. ठाणे असेल, घोडबंदर मार्ग असेल, या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो की माझ्या मतदारसंघामध्ये फार खड्डे कमी आहेत. बाकीच्यांनी आपापले मतदारसंघ आणि सरकारने रस्ते बघावेत.
आवडता दुसरा प्रश्न असा आहे, काँग्रेसचे जे खासदार आहेत बाळू धानोरकर यांनी देवेंद्र फडणवीसांनी टोल लागवला की त्यांनी ब्राह्मण समाज असल्यामुळे त्यांना उच्च पद मिळालं असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे, मी जातीयवाद, धर्मवाद, प्रांतवाद ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करणारा पुरोगामी महाराष्ट्राचा कार्टा आहे, लेकरू आहे. मला यातल्या चिल्लर प्रश्नांवरती उत्तर द्यायची नसतात. ऐसा जो चर्चा होती है समाज में उसके ऊपर घोषणा होती है. अगर समाज में चर्चा है 50 खो का 100 खो का तो विरोधक उसके ऊपर घोषणा देंगे ही. 50 होके क्या बोले वो 50 खोके सब कुछ होके. अरे उसके ऊपर जाके मैं कहूंगा मराठी में, दूध आंख बंद करके पी रहे बोके बोके यानी मांजर, और हृदयाचे तुकतट ठोके यानी डर गए कि इसमें क्या. वो तो विरोधी पर पार्टी का काम रहता है इधर यहाँ आके बोलने का. वो जरूर बोलेंगे, क्यों नहीं बोलेंगे. देखो, कोई मैं किसी के संपर्क में नहीं हूँ, कोई और किसी के संपर्क में रहेगा वो सवाल मेरे को क्यों पूछते आप. मैं नहीं हूँ किसी के संपर्क में और मुझे रहना भी नहीं है. अरे हम अभी विरोधी पक्ष में, हमको कैसा मिलेगा फंड. अरे ऐसा है, मंत्रिमंडल में जिस डिपार्टमेंट को फंड लगता है उनको ही फंड मिलता है ना. ये तो बचपने की बात है कि हमको फंड कम मिला है. अभी गृह निर्माण का मैं मंत्री था, हमको फंड की आवश्यकता ही नहीं है. फंड को आवश्यकता किसकी है. सरकार को है, फिर पीडब्ल्यूडी को है, फिर जल संपदा को है. ऐसे जो डिपार्टमेंट है उनको फंड लगता है. कुछ ऐसे डिपार्टमेंट में है जो उनको फंड लगता ही नहीं है. असं आहे की ह्याच्यातनं तुम्ही त्या लोकांची म्हणजे काव्य करण्याची भाषा बघा, किती सुंदर काव्य तयार झालं त्याच्यातनं. एकदम ओके कोणाचं होतं, शहाजी बापू पाटलांचं. 50 खोके कोणाचं होतं, तर महाराष्ट्रभर झालेल्या चर्चेचं. तर शहाजी बापूंनी जे एकदम ओके म्हटलं, विरोधी पक्षांनी त्याला 50 खोके ऍड केले आणि काव्य बनवलं. अहो ते सुंदर काव्य बघा ना, की किती कवी मनाचे आमदार इथे बसलेले आहेत. त्या काव्याचं कौतुक करा, घोषणेचं नका करू. असतील तर द्यावेत ना, मी तर घ्यायला तयार आहे. ऐसा इस्तीफा देना नहीं देना वो उनकी जिम्मेदारी है. जो उन्होंने कहा है वो बात करेंगे. अब पराये की शादी और मैं क्यों नाचूं, बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना मैं क्यों बनूं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.